नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, आजपासून या 29 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मधील पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत 3,777 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। एकूण 4 ट्रिगरमधून ही भरपाई मंजूर झाली। मंजूर भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात आणखी 498 कोटी रुपये जमा होणार आहे। लवकरच ही रक्कम देखील खात्यात जमा होईल अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे। मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मध्ये शेतकऱ्यांना एकूण 4 ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली। ही स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली आहे। यापैकी राज्य सरकारने पहिला हिस्साचा पहिला हप्ताच विमा कंपन्यांना दिला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगरमधून भरपाई खात्यात जमा होत आहे। राज्याने दुसरा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळणार आहे। तर मित्रांनो, 4 ट्रिगरमधून शेतकऱ्यांना आतापर्यंत 3,777 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली। त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात राज्यातील विमा भरपाईची स्थिती 3,279 कोटी रुपये जमा करण्यात आले, तर आणखी 498 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू आहे। बघा मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 429 कोटी 85 लाख रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो 403 कोटी 77 लाख रुपये जमा करण्यात आले आहे। मित्रांनो, 26 कोटी 7 लाख रुपये शिल्लक आहे। तर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 361 कोटी 44 लाख रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे। 254 कोटी 27 लाख रुपये जमा करण्यात आले आहे। तर मित्रांनो, 107 कोटी 16 लाख रुपये शिल्लक आहे। तर मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 219 कोटी 92 लाख रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे। 218 कोटी 2 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे। तर मित्रांनो, 1 कोटी 90 लाख रुपये शिल्लक आहे। तर मित्रांनो, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 246 कोटी 61 लाख रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे। 227 कोटी 40 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे। तर मित्रांनो, 19 कोटी 20 लाख रुपये शिल्लक आहे। तर मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 178 कोटी 19 लाख रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, 172 कोटी 75 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून 5 कोटी 43 लाख रुपये शिल्लक आहे। तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 282 कोटी 62 लाख रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, 282 कोटी 53 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून 9 लाख रुपये शिल्लक आहे। तर मित्रांनो, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 263 कोटी 40 लाख रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली असून 162 कोटी 46 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे। तर मित्रांनो, 100 कोटी 94 लाख रुपये शिल्लक आहे। तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 129 कोटी 79 लाख रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे। तर मित्रांनो, 129 कोटी 26 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे आणि मित्रांनो 52 लाख रुपये शिल्लक आहे। तर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 318 कोटी 56 लाख रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे। तर मित्रांनो, 316 कोटी 14 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे आणि मित्रांनो 2 कोटी 42 लाख रुपये शिल्लक आहे। तर मित्रांनो, अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 61 कोटी 78 लाख रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे। तर मित्रांनो, 50 कोटी 46 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे आणि मित्रांनो 11 कोटी 31 लाख रुपये शिल्लक आहे। तर मित्रांनो, अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 90 कोटी 49 लाख रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे। तर मित्रांनो, 79 कोटी 53 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे आणि मित्रांनो 10 कोटी 95 लाख रुपये शिल्लक आहे।
तर मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 88,45,00,000 रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे आणि मित्रांनो 88,45,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे। तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 175,87,00,000 रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे आणि मित्रांनो 152,69,00,000 रुपयांची पीक विमा भरपाई जमा करण्यात आले असून 23,18,00,000 रुपये शिल्लक आहे। तर मित्रांनो वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 126,91,00,000 रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे आणि मित्रांनो 125,57,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे। 1,34,00,000 रुपये शिल्लक आहे। तर मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 66,59,00,000 रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे। 63,73,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे। 2,85,00,000 रुपये शिल्लक आहे। भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 52,00,000 रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे। 48,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे। 4,00,000 रुपये शिल्लक आहे। तर मित्रांनो गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 34,00,000 रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे आणि मित्रांनो या गोंदिया जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 34,00,000 रुपयांची पीक विमा भरपाई जमा करण्यात आली आहे। तर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 42,69,00,000 रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे। तर मित्रांनो 35,94,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे। तर मित्रांनो 6,74,00,000 रुपये शिल्लक आहे। तसेच मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 5,47,00,000 रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे। तर मित्रांनो 3,06,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे आणि मित्रांनो 2,40,00,000 रुपये शिल्लक आहे। आणि मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 115 कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे। तर मित्रांनो 79 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे आणि 36 कोटी रुपये शिल्लक आहे। तसेच मित्रांनो धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 28,76,00,000 रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो 22,73,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे। 6,03,00,000 रुपये शिल्लक आहे। तसेच मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 23,86,00,000 रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो 20,87,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे। तर मित्रांनो 3 कोटी रुपये शिल्लक आहे। तसेच मित्रांनो जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 55,33,00,000 रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो 51,68,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे। 3,64,00,000 रुपये शिल्लक आहे। तसेच मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 171,36,00,000 रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे। तर मित्रांनो 144,14,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे। तर मित्रांनो 27,21,00,000 रुपये शिल्लक आहे। तसेच मित्रांनो पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 3,76,00,000 रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे। तर मित्रांनो 3,37,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहे आणि मित्रांनो 38,00,000 रुपये शिल्लक आहे। तसेच मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 257,40,00,000 रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे। 174,22,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे। तर मित्रांनो 83,18,00,000 रुपये शिल्लक आहे। आणि मित्रांनो सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 4,40,00,000 रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे आणि मित्रांनो 51,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहे। तर मित्रांनो 3,88,00,000 रुपये शिल्लक आहे। तर मित्रांनो सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 7,37,00,000 रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे। तर मित्रांनो 7,33,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे। तर मित्रांनो 4,00,000 रुपये शिल्लक आहे। आणि मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 10,59,00,000 रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे। तर मित्रांनो 8,01,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहे। तर मित्रांनो 2,58,00,000 रुपये शिल्लक आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे राज्यातील या 29 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 3,777 कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे। त्यापैकी 3,279 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून उर्वरित 498 कोटी रुपयांचे वाटप सुरू आहे।
तर मित्रांनो, जर तुम्ही देखील या 29 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, या 29 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।